बदिराणी सरळ उठायचं येड्या बाबडी जायचं आणि एकट्याची गेम चालून द्यायची। काय नालायक नाद लागलाय महाराज। अंडरपॅन्ट नाही पण मोबाईल आहे, हातली चड्डीच नाही, चैन उघडी ना तू नाही मोकळा। हा काही रेंज मध्ये दरिद्री नाही, काही उपयोग नाही। आणि मोबाईल वापरणारी मंडळी ध्यानात ठेवा, इंद्रिकचं कीर्तन आहे हे। काल खरं आज खरं उद्या खरं। मोबाईल ही गरज नाही, मोबाईल ही आवड नाही, मोबाईल हे व्यसन आहे। काय माहिती व्यसन आहे। जर मोबाईल मिळाला नाही हे दगड लावतील कानाला। लग्न गेला मोबाईल आला त्यांना चैन सुद्धा खोलली नाही, तसा मुतला उभ्या ना। आणि मोबाईल वापरणारा 8 रोग आहेत। कोणताही मोबाईल वापरणारा चेक करा, त्याला 8 रोग आहेत। एक, मोबाईल मुळे संवाद संपला, बोलणं बंद झालं। आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या सगळ्या माणसांना, माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका। महाराज मोरदे उलट होते तिकडं, महाराज कीर्तन संपल्यावर का महाराज। पण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्यानी तुमचा मित्र म्हणून ऐका। लिंबाची लिंबोळीवरून किती जरी पिवळी झाली आज ती कडू आहे। माणूस कसंही असू द्या त्याच्यावर संकट आहे। तुमच्यावर जर संकट आलं तर कोणापाशी बोलत जा, पण आतल्या आत ठेवू नका, तो प्रगट करीत जा। ती काळाची बरोबर मनावरचा ताण कमी होतो। मग आपल्याकडे एखाद्या घरामध्ये माणूस मेल्यानंतर माणसं भेटायला का जातात, तर त्याला त्या गोष्टीचा विसर। मोबाईलमुळे बोलणं बंद झालं, माणसं टेन्शन मध्ये आहेत, बोलत जा। आणि न बोलणारी माणसं मग शेवटी दुःख दाबून दाबून फाशी घेणं, आत्महत्या करणं, विहिरीत उडी टाकणं, ह्या नालायक गोष्टी करायच्या मग। आणि फाशी घेणारे, औषध पिणारे, राखेल ओतून घेणारे हे बुद्धिमान माणसं नाहीत, हलकट क्वालिटीची माणसं आहेत। मग तेच मरतात। अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बेडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे आणि काश्यातलं गुचिडी जर जिवंत आहे, तर 2 पायाच्या बुद्धिमान माणसानं का जगू नये? का जगू नये? काय मरायचं काम आहे? मरायचं का? बरं कधीतरी एकदा मरणारच आहे ना, मग तुला घाई काय? काय फाशी घेऊन करतो तू? आणि घेतली फाशी, समजा मिळाला तू, किती देणार सरकार तुला? 1 लाख मंजूर करणाऱ्याने घेतली 20, 80, 20 गेले बँक कमिशन, 60, 20 गेले मित्राच्या पार्टीला, कर्ज होतं 20, शिल्लक राहिले 20, दाव्याचा खर्च 40, परत 20 कर्जच ना। याला मरत मावळत नाही। कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, अजून जळतो का तिच्या? अरे तिचं पोरगा इंग्लिश मिडियमला जातो, पागल नाही ना? वाक्य लिहून ठेवा। काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल। त्याला मरायचं हे फाशी बिशा घ्यायचं डोक्यातून काढून टाका। म्हणजे कर्ज झालं, काय झालं कर्ज? ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय होईल? तुला कोण धरायला? बरं नेलं तुला जेलमध्ये, भाकरी तिथं आहेच ना, तेव्हा फक्त कर्जच ना, तो काय खून पण केलाय कोणाचा? मग कर्ज असणं काय पाप आहे का? निसर्गाच्या हातात जगणं कर्ज होणार, शेतकऱ्याचं जगणं कुणावर अवलंबून आहे? निसर्ग। मग निसर्गानं धोका दिला तर त्याच्यावर कर्ज, मग मरायचं काय काम आहे? काही उठायचं कोणी। आणि नीट न बोलणारी माणसं आतल्या आत कुजून फाशी घेतात। आणि फाशी बिशा घेतणारे महिला मंडळ, तुम्ही जळून मरू नये, विहिरीत उडी टाकू नये, ह्या मताचं मी नाही, अशा हलकट विचार नाही आपला। हा, तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधी मरू शकता, त्यात काय आपलं म्हणणं? कोणत्याही विहिरीत उडी टाका, पण तुमच्या बापाच्या विहिरीत टाका, आमच्या विहिरी वाटू नका। तुझ्या बापाच्या विहिरी जाईल ते उडी टाकू।